SFC एन्व्हायरमेंटल अवॉर्ड फॉर स्पीशीज अँड हॅबिटॅट्स वॉरियर्स हा पुरस्कार प्रदान करण्यात येतोय. धुळ्यातील गवताळ प्रदेशाच्या सर्वांगीण संशोधनासाठी काम करणारी संस्था आहे गोल्डन अर्थ बायो प्रिझर्व फाउंडेशन. धुळे आणि साक्री तालुक्यातील गवताळ प्रदेश आणि लांडग्यांच्या संवर्धनासाठी ही संस्था कार्यशील आहे. वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून सध्या ती जिल्ह्यातील गवताळ प्रदेशांमधील लांडग्यांच्या ऑक्युपेन्सीचा अभ्यास करतायत. तसेच लांडगा कुत्रा संकरासारख्या पर्यावरणीय आव्हानांवर जनजागृती करण्याचे काम देखील सुरू आहे. धुळे वनविभागासोबत झालेल्या MOU अंतर्गत तालुक्यातील गवताळ प्रदेशावर होणारी वृक्ष लागवड थांबवत त्या ठिकाणी स्थानिक गवताच्या प्रजातींचे पुनरुज्जीवन करण्याचे काम संस्थेने हाती घेतलंय. याशिवाय WWFच्या माध्यमातून गवताळ अधिवासाच्या संवर्धनामध्ये स्थानिकांना सहभागी करून घेण्याचे कामही सुरू आहे. एका दुर्लक्षित प्रदेशात गवताळ अधिवासासाठी काम करणाऱ्या गोल्डन अर्थ बायो प्रिझर्व फाउंडेशनला कॉन्झर्वेशन कॉन्ट्रीब्युटर या कॅटेगरीमध्ये दैनिक मुंबई तरुण भारतचा 2026 सालचा SFC एन्व्हायरमेंटल अवॉर्ड फॉर स्पीशीज अँड हॅबिटॅट वॉरियर्स हा पुरस्कार प्रदान करण्यात येतोय. गोल्डन अर्थ बायो प्रिझर्व फाउंडेशन ही आपली संस्था माळरानाच्या जैवविविधतेच्या संवर्धनासाठी आपण काम करतो. आणि हे काम करत असताना खूप साऱ्या समस्या आणि आव्हानं आपल्या समोर येतातच. तर त्याच्यावर तोडगा काढण्यासाठी आम्ही सुरुवातीपासून मागच्या 2 दशकांपासून प्रयत्न करत आहोत. आता याच्यात मी सर्वप्रथम आमच्या धुळे जिल्ह्याचे जे वन विभाग आहे CCF मॅडम नेनू सोमराज मॅडम आणि आमचे DCF साहेब श्री मोहन नाईकवाडे साहेब यांनाही मी याचं श्रेय देतो. त्यांच्या सहकार्यामुळे आम्हाला या वन संवर्धनाच्या कार्यामध्ये अधिक गती मिळाली. त्याच्यानंतर WWF इंडिया या संस्थेलाही आम्ही या पुरस्कारासाठी श्रेय देतो, कारण त्यांच्या सपोर्टशिवाय ही आम्हाला हे काम इथपर्यंत जो काही प्रवास झाला आमचा तो शक्य झाला नसता. तर आता हे काम अजून ह्या पुरस्कारामुळे आम्हाला एक नवीन ऊर्जा मिळालेली आहे. आम्ही अजून अधिक ताकदीने हे काम पुढे नेण्याचा प्रयत्न करू.